या सगळ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी माझं कीर्तन श्रवण झालं आणि सगळ्यांचा आग्रह होता की अक्रूर महाराजांचं कीर्तन आपल्या सप्ताहामध्ये असावं आणि त्याद्वारे आपल्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन आज एवढ्या पवित्र स्थळी येण्याचा पवित्र योग आमच्या जीवनामध्ये आहे। अतिशय गोड वातावरण कीर्तनासाठी उपलब्ध आहे। महाराष्ट्राच्या गायन क्षेत्रामध्ये एक अतुलनीय विलोभनीय झालेली नावं, अगदी आपण ज्यांना म्हणतो सांदीपानी गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था श्री संगमनेर गावामध्ये पावबाकी नावाचं गाव आहे। आमचे राम महाराज पवळ यांच्या संस्थेतली ही तयार झालेली गुणीजन मंडळी आता ते स्वतंत्र आहेत, मोठे झालेले आहेत, पण तरी सुद्धा आपल्या गुरुच्या संस्थेचं नाव लावतात। असे आमचे नवनाथ महाराज आणि शुभम महाराज ही प्रसिद्ध जोडी आहे बरं का। नवनाथ महाराजांची शुभम महाराज बनकर आणि इकडून खाली नवनाथ महाराज गीते, दोघंही अतिशय गोड प्रमाणाच्या चाली म्हणतात। महाराष्ट्राला त्यांच्या आवाजानं वेड लावलंय। प्रमाणाच्या चाली, पहिली चाल अगदी गोड म्हणतात, समय सूचकता आहे आणि जेवढं लागतं तेवढं अगदी गोड गायन दोघांच्याही महाराजांच्या कंठामध्ये आहे। दोघांनाही माझं वंदन। आत्ताच आमच्या उत्तम महाराजांचं आगमन झालं। मला आठवतं रामानंदगिरी महाराजांच्याकडे महाराजांना थोडं शरीराला थकवा झाला होता, त्यावेळेला मला महाराजांनी कीर्तन सेवा दिली होती। सदा नाम घोष करू हरिकथा असं आपण कीर्तन केलं होतं पहिल्या दिवशीचं। आणि आज उत्तम महाराज आले, ते अत्यंत जीवलग आहेत, आमचे गोड स्वभाव, अगदी नम्रता, सगळ्यांना धरून चालायचं शिकवलेलं रामानंदगिरी महाराजांची शिकवण आहे। त्यांना सगळ्यांना धरून चालावं, सगळ्यांना बोलून चालावं, द्वेष मत्सर त्याच्या पलीकडचं जीवन असणारे आमचे उत्तम महाराज गाडे, अगदी त्यांचं मी पत्रिकेला मगाशी नाव असलं, त्यांचं सौजन्य आहे। आणि या त्यांच्या यूट्यूब चॅनलवरनं ते लाईव्ह पण आपल्याला अमोल महाराज गाडे यांचाही फोन आला होता, ते पण रस्त्याने कीर्तनाला गेले, भेट झाली। अमोल महाराज असतील, आमचे उत्तम महाराज असतील, आपण सगळी शेजारची, सगळ्यांची नावं माहिती नाहीत पण सगळ्यांच्याबद्दल खूप प्रेम आहे। आमच्या सद्गुरू ब्रह्मलीन नारायणगिरी महाराजांचा हा परिसर आहे। महाराज सरला बेट म्हणजे देशातलं गाजलेलं ठिकाणी, सरला बेटाची वैकुंठवासी ब्रह्मलीन गंगागिरीजी महाराज, वैकुंठवासी ब्रह्मलीन नारायणगिरीजी महाराज 8-8 तास 7-7 तास काल्याचं कीर्तन नारायणगिरी महाराज करायचे। वैजापूर तालुक्यात दहेगाव नावाचं गाव आहे, त्या दहेगावला रामकृष्ण बाबांचं ते घर आहे। तिथं मी 12 वर्ष सप्त्याला आलो पखवाज वाजवायला। छान पखवाज वाजवायचो मी, तयार होतो असा माऊलीसारखा, आता नाही वाजवत पण तयार होतो वाजवायला। आणि मग वादन चांगलं असल्यामुळं आम्हाला ते कीर्तन वाजवावं लागायचं नारायणगिरी बाबांचं। 7 तास कीर्तन काल्याचं असं बांधायला करावं लागायचं, असं बांधून बाबा उभे राहायचे, वर हात पकडायचे पण खाली पाय हलत नव्हते महाराज। आम्ही कुंकडे जातो उड्या मारीत, तिकडं काय इकडं, बाबा मात्र एका जागेवर 7 तास पखवाजे 2 तासाला बदलायचे। दमायचे ना महाराज, ते ताण लागायची पण बाबा तेच असायचे। असे नारायणगिरी बाबा साक्षात देवाचं स्वरूप, मोठा महात्मा, त्यांचं नाव घेतलं तरी आपलं पुण्य मिळावं, आपल्या जीवनातलं पाप निघून जावं, असे नारायणगिरी महाराजांच्या परंपरेमध्ये जेवढे साधू तयार झाले त्याच्यामध्ये सध्या विद्यमान महंत त्यांचा आपल्याकडे काला आहे, हिंदुत्व भूषण आपण त्यांना म्हणतो, असे रामगिरीजी बाबा यांच्या आशीर्वादातून फोटो आहे पत्रिकेला, रामानंद महाराज गिरीजी बाबा आपल्या सगळ्यांचे गुरुवर्य, त्यांच्या आशीर्वादातून, गंगागिरी महाराजांच्या कृपेतून, नारायणगिरी महाराजांच्या कृपेतून आणि आपण सगळी या तीर्थक्षेत्राचा महिमा गाणारी कैलास बाबा परदेशी असतील, त्यांचे चिरंजीव महाराज परदेशी बाबा असतील, या सगळ्यांनी आल्यावर माहिती दिली आणि या सगळ्यांच्या माध्यमातून आपण सगळी गुणीजन टाळकरी महाराज मंडळी, कीर्तनकार, प्रवचनकार या लाईनला सगळ्या आमच्या या भगिनी सखूबाई, जनाबाई, मीराबाई, आमच्या सोनाली ताई करपे दिदी म्हणतो आम्ही त्यांना। मला एक सक्की बहीण देवानं दिली नाही, माझी सक्की बहीण कोण आहे तर ती सोनाली ताई करपे बघा, दरवर्षी राखी बांधते मला। आता मोठा कार्यक्रम केला तर काल्याचं कीर्तन माझं ठेवलं होतं, हेलिकॉप्टरने आणलं त्यांनी मला, माझा वेळ बसत नव्हता तर हेलिकॉप्टरने आणलं, क्रेनला दही अंडी बांधली होती आणि मला वर अभंग म्हणत क्रेननी नेलं, 2-2.5 तास काल्याचं कीर्तन केलं। ते आमच्या भगिनी आहेत, सक्की बहीण नाही म्हणून देवानं दिलेली बहीण आहे, आचरणशील, अतिशय गोड व्यक्तिमत्व आहे महाराज। समाजामध्ये आपण नेहमी पाहतो पण त्यांचं आचरण खूप सुंदर आहे, वाणी खूप गोड आहे, आवाज खूप छान आहे। अशा संस्थेमध्ये अन्नपूर्णा वारकरी शिक्षण संस्थेत शिकणाऱ्या या सगळ्या छोट्या आपण संस्थेतल्याच ना, ते गीत ही छान मुलगी गाते, या सगळ्या गाणाऱ्या मुली, इकडे उभ्या असणाऱ्या भविष्यातल्या तरुण महिला, आज जागतिक दिन आहे, इंटरनॅशनल जागतिक दिन बरं का, आज महिला जागतिक दिन आहे ना, महिलांचं वर्णन केलं पाहिजे ना। मग सखूबाई, जनाबाई, अहिल्याबाई, राजा आपण पुढे कीर्तनात सांगणारच आहेत। त्या संबंधातून या सगळ्या माझ्या बहिणींना, मुलींना, या सगळ्या छोट्या छोट्या मुलींना, बालकलाकारांना माझं वंदन। दोनही मृदंगाचार्य, त्याच्यामध्ये माऊली महाराज तांबे हा एकदम तयार झालेला मृदंगाचार्य आहे सध्या। आमच्या सांदीपानी गुरुकुलातून जे विद्यार्थी घडत गेले त्याच्यात सध्या त्याचं अग्रगण्य नाव आहे। एखाद्या मेट्रो ट्रेनची स्पीड कमी होईल पण त्या माऊलीच्या हाताची स्पीड काय कमी होत नाही बुवा,
इतक्या जोरात वाजवतो, स्पीड न वाजवतो असे आमचे माऊली महाराज अगदी तयार झालेले महाराज. त्यांना वंदन. समोरून आपल्या संस्थेचे काही त्या इकडच्या भागातले इकडचे आहेत ना. तुमचं काय नाव महाराज? प्रशांत महाराज. छान टोपी आहे, दिसायलाही गोड आहेत, वाजवायलाही तयार आहेत बरं का. तुमच्यापेक्षा एक बोल धीरधरकरचा जास्तच वाजवला त्यांनी. असे दोघंही एक एकाहून बळी रे. यांचं वर्णन करावं तर हे कमी नाहीत, यांचं वर्णन करावं तर हे कमी नाही. अशी एक एकाहून बळी रे. शिकलेली ही महाराज मंडळी. प्रशांत महाराज, माऊली महाराज, चोपदार आहेत 2. शूटिंग करणार आमचं गजर कीर्तनाचा, बरोबर ना, मराठी हॉटस्पॉटमध्ये आता गजर कीर्तनाचा आहे की नाही. गजर कीर्तनाचा यूट्यूब चॅनल. अगदी गोड हा पोरगा. मी रोज तुमचे व्हिडिओ पाहतो. अगदी आमचं शरद दादा शिंदे असतील, ही आमची मुलं असतील, त्या गजर कीर्तना चॅनलच्या यूट्यूबची मालक. छान एडिटिंग करतात. आपल्या मंदिराला, आपल्या देवाला, समाजापर्यंत दर्शन मिळावं यासाठी चांगलं काम त्यांनी केलेलं आहे. या सगळ्या एडिटिंग करणाऱ्या गजर कीर्तनाचं यूट्यूब चॅनलला धन्यवाद. आमच्या सिस्टीमवाले जे आहेत आमचे रविदादा चौधरी, त्यांचं पण मला वाटतं चालूच असेल. इथं हा इकडं चालू आहे बहुतेक. त्यांचंही चॅनल आहे. रविदादा सिस्टीम फार चांगली लावतात. ट्रबल, बास, गेन, विको, बारकाले बटणं चांगले फिरवतात. उत्तम ज्ञान आहे आणि त्यांचं चॅनल पण आहे. त्यांनाही धन्यवाद. दोघं जण इकडे अजून दुसरे चॅनलवाले, त्यांनाही धन्यवाद. आपण बसलेली सगळी भाविक मंडळी, बहुसंख्य मातृवर्ग, या कार्यक्रमाला सजवणारी, दजवणारी, मोठं बनवणारी. आजच्या कार्यक्रमाला आमच्याबरोबर आली आमचे गणेशरावजी भाऊ असतील, गणेश भाऊ पवार, अजून बरीचशी मंडळी, त्यांच्याबरोबर काही वैजापूरची मंडळी उपस्थित झाली. त्यांनाही धन्यवाद. आपण बसलेली सगळीजण, मातृवर्ग, पुरुष वर्ग, तरुण वर्ग, या कार्यक्रमाला आजच्या कीर्तनाचं सौजन्य दान, ज्यांनी आजच्या कीर्तनाचं सौजन्य दान दिलेलं आहे, त्यांचंही महत्त्वाचं काम असतं. अगदी त्यांना आजच्या कीर्तनाचा खर्च त्यांनी दिला. श्री विजय छोटोसिंग परदेशी आणि श्री दिलीप छोटोसिंग परदेशी यांचे आज मला वाटतं आजचं सौजन्य आहे. आणि श्री योगेश रूपचंद घोडे, जय चिदंबर अर्थ मुहर्स यांचं आजचं अन्नदान आहे. असा मोठा कार्यक्रम आपल्या या बाभळगाव गंगा गावी, पवित्र अशा शिव चिदंबर स्वामींच्या दरबारामध्ये साक्षात भगवान मूर्ती पाहिली की असं वाटतं कीर्तन करू नये, तिथं बसूनच रावण भजन करावं. इतकी सुंदर मूर्ती. महाराज मगाशीच मला म्हटलं की इथं मोठी जागरूकता आहे, गाथे उपलब्ध आहेत संतांचे. असा हा गोड भाव या गावाचा आहे. आणि या संबंधातून आपल्या देवाच्या समोर राजाराम महाराजांनी आपल्याला देव आणला बरं का. साधूच क्रांती करतो, साधूच आपल्याला देव आणून देतो. साधू नसेल तर मग देव घरात येत नाही. साधूचंही वर्णन आहे, देवाचंही वर्णन आहे अभंगात. साधूनं केलेली क्रांती, काय साधूची क्रांती आहे त्या अभंग आपण निवडलाय. त्या साधूच्या क्रांतीचा विचार आपण आपल्या वेळेमध्ये पाहूया. जास्त वेळ मी घेणार नाही. कमी वेळात जास्त ईशान किशान सारखी, अभिषेक शर्मा सारखी रन काढतो. आता भारत न्यूझीलंडची मॅच चालू आहे, फायनल. मला क्रिकेट एवढं काही आवडत नाही महाराज. लई क्रिकेट आता तुमचं कीर्तन होतं म्हणून मी आलो, नाही तर दुसरीकडे असतं तर मी गेलो नसतो. मला भारताची फायनल मॅच म्हटल्यावर काही सुधरत नाही. तुम्ही 15 मिनिटं चाल असताना मी मॅच बघितली बघा. काय करावं आता. आता कीर्तन आडवा आलं नाही तर पुढं बागू मांडून बघितली असते. पण आता काय, देशाबद्दल प्रेम आहे मला लई. पण आता ते काय होतं काय नाही, धडधड काळीच करायला लागलं माझं. पण आता पर्याय नाही, 2 तास आपल्याला आहे का नाही. त्या संबंधातून अगदी भगवान शिव चिदंबराचं दर्शन घेताना प्रार्थनाच केली, देव भारत जिंकला पाहिजे. जिंकला की परत येतो देवा, काळजीच करू नको. आणि माझा विश्वास आहे भारत जिंकणार म्हणजे जिंकणार महाराज. 90 रन तर 5 ओव्हरमध्येच झाले महाराज. आता तर जिंकणारच महाराज, काही अडचणच नाही त्याची. म्हणून अगदी सगळे असं मधात काही चांगलं झालं तर मला कळवत जा, अशी प्रार्थना आहे. असे सगळ्यांना धन्यवाद. आणि सगळ्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. एखाद्याचं नाव राहिलं तर माफी मागतो. आपल्या सगळ्या शिवा कुंजीरकर असतील, खूप लोकांनी आग्रह केला, गावातील ज्येष्ठांनी आग्रह केला, तरुणांनी आग्रह केला, आणि ही सेवा आपल्या सगळ्यांच्या वतीनं आमच्यापर्यंत आलेली आहे. महाराजजी बसलेले आहेत, देवबाप्पा असतील, या भागातील ज्येष्ठ मंडळी असतील, कार्यक्रमाला सजवणारी, दजवणारी, सगळ्यांना धन्यवाद देतो. मातृवर्ग भरपूर आहे, सगळ्यांचं नाव घेतलं असं समजूया. आपल्या अभंगाला, कीर्तनाला सुरुवात करतो. एकच विनंती आहे, सर्वांगाचे कान करून ऐका. विठाला विठाला. साधूच्या जीवनातली क्रांती अभंगामध्ये प्रगटित झाली. आपला जो जन्म मिळालाय तो क्रांती करण्यासाठी मिळालेला असतो. माणसाचा एक जन्म, साधूचा एक जन्म, देवाचा एक जन्म. आपण नेहमी वर्णन करतो, देवाचा जो जन्म असतो ना त्याला उद्दिष्ट आहे महाराज. देवाचा जन्म काय उगीच होत नाही, तो काही उगीच नसतो. मग भगवंताच्या जन्माला उद्दिष्ट आहे. पण भगवंताचा जो जन्म आहे तो जन्म सोहळा नाही, तो प्रागटीकरण सोहळा आहे. भगवान जन्माला येत नाही. अयोनी संभव नोहे काही श्रमी, नाम याचा स्वामी प्रगटला. भये प्रगट कृपाला, दीन दयाला,
कौशल्या हितकारी. आपण रामायणामध्ये तुळशीदासजींच्या चौपाया वाचतो की भये प्रगट कृपाला, भगवान प्रगट होत असतो बरं का. भक्ता कारणे येणे घेतलीसे आळी, 10 गर्भवास सोसिले वनमाळी, हृदयी धरोनी तुम्ही यासी खेळावया न्यावो, हृदयी धरोनी तुम्ही यासी खेळावया न्यावो, माझ्या कानाची नाव भरी घ्यावो, माझ्या कानाची. त्याचं नाव घ्या. का घ्या? तो प्रगट होतो महाराज. तुमच्या संकटामध्ये प्रगट होतो, तुम्हाला लागतो तेव्हा प्रगट होतो. राजाराम महाराजांनी आवाज दिला, मग कर्नाटकातून आला येतो महाराज. हो, का सांगतो? ध्यानात ठेवा. प्रगट होतो. भगवान जन्माला येत नाही. मत्स्य, कूर्म, वराह, वामन, जनार्दन, गोविंद, पुंडरीकाक्ष, माधव, मधुसूदन, पद्मनाभ, सहस्राक्ष, वनमाली, हलायुध, अशी 1000 नाव आहेत भगवंताची. त्याच्या शिवचिदंबर पण आहे. असे जे भगवंताचे अवतार आहेत अंशात्मक, ते प्रगट झालेले आहेत. चला, भगवंताचा जन्म प्रगट आहे त्यामुळे ते सोडून द्या. 2 जन्म मात्र आपल्याला मिळालेत. एक साधूचा जन्म आहे. साधूच्या जन्मात साधूनं क्रांती केली, आणि आपला जो जन्म आहे तो पण क्रांती करण्यासाठी मिळालेला आहे बरं का. माझं ध्यानातच ठेवा. बालपण नावामध्ये बालपणाची क्रांती जर कोणती असेल तर संस्कार केले पाहिजे. काय अवघड नाही कीर्तन. बालपणामध्ये संस्कार फार गरजेचे असतात. बालपणात ज्या आईनं संस्कार केले ते पोरगही घडतं आणि आई पण थोर होते. जिजाऊचं नाव आहे. शिवाजी महाराजांची पुतळे आहेत. चौका चौका शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. कोणी गळ्यात घातलाय, कोणी कपड्यावर लावलाय, कोणी घरात फोटो मांडलाय. पण शिवाजी महाराजांना जन्म देणारी, संस्कार देणारी जिजामातेची खरी क्रांती बघा. माहेरचं आडनाव जाधव आहे तिचं, सासरचं आडनाव भोसले. माहेरचं आडनाव जाधव, सासरचं भोसले. लग्न झालं आणि 1 वर्षानं मराठ्यामध्ये युद्ध लागलं. आपल्या देशाला एक कलंक आहे महाराज. आपलेच लोक आपल्यात भांडतात. आपापसात भांडायचं नाही. आपापसातलं भांडण चांगलं नसतं. तुम्ही गंगेच्या काठची माणसं आहात, चांगली कीर्तन ऐकणारी आहात, भगवंताच्या दरबारातली आहात, राजाराम महाराजांच्या सानिध्यातली आहात. माझी प्रार्थना आहे, आपापसात कधी भांडायचं नाही. माळ्यानीच काय मराठ्याशी भांडता, मराठ्यानीच काय ब्राह्मणाशी भांडता, ब्राह्मणानीच काय अरे नाही, आपापसातलं भांडण चांगलं नाही महाराज. हे थांबलं पाहिजे. आपापसातल्या भांडणानं हिंदू धर्म संपून जातो. आपापसातल्या भांडणानं कोणाचं भांडण कधी लावायचं नाही. इतिहास तुम्हाला शिकवायचा तर कोणत्या हिंदू मुस्लिमाची दंगल नाही शिकवायची. इतिहास शिकवायचा तर शिवानाभी शिकवा, तानाजी शिकवा, मुरारबाजी शिकवा. सगळ्या समाजाची माणसं कशी एकत्रित येऊन स्वराज्य निर्माण करतात हा इतिहास पुराणा शिकवला पाहिजे. कुणाची भांडण नका शिकू, कुणाच्या दंगलीची आपल्याला गरज नाही. माझी प्रार्थना आहे तुम्हाला बरं का, विनंती आहे. आपापसातलं भांडण चांगलं नसतं. लोक आपल्यातच लावून द्यायला तयार असतात. लोकांना नादच आहे महाराज. मताच्या जोगव्यासाठी लाचार करतात आपल्याला, आपल्यातच भांडण लावतात. हा माझा, तो माझा, तो माझा, देतात भांडण लावून आपल्यात. आपण भांडत बसतो. आपण नाही भांडायचं. भांडण लावून दिलं निजामशाहीनं. ऐका, त्या हैदराबादच्या निजामशाहीनं भांडण लावलं. एका बाजूला जाधवांच्या तलवारी, एका बाजूला भोसलेंच्या तलवारी. आता जाधव खाली पडतायत, भोसलेचे सरदार खाली पडतायत. युद्ध घनघाती सुरू झालं आणि आता जिजामाता युद्ध पाहत होती तर एका बाजूला माहेर, एका बाजूला सासर. किती वाईट युद्ध आहे. शेवटी तर असं युद्ध झालं, ज्या बापानं जन्म दिला तो बापही तलवार घेऊन उभा होता. ज्याच्या नावाचं कुंकू लावलं तो नवरा पण तलवार घेऊन उभा होता. आता बाप तरी मरतोय, नाही तर कुंकू तरी मरतय. कोणती माता क्रांतिकारी आहे? कोणत्या आईनं बाळाला संस्कार दिलेत? ऐका, आपल्याला अभंगाकडे जायचंय. फार महत्वाची गोष्ट आहे. त्या जिजामातेनं उत्तम बाबा आपल्या मनातली तलवार काढली आणि आपल्या बापाच्या समोर आडवी उभी राहिली. बाबा, अगोदर माझ्याशी युद्ध खेळा, अगोदर मला पाडा, अगोदर माझा निपात करा आणि मग माझ्या कुंकवाची वाट धरा. अशा वाघिणीच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज नावाचा वाघ जन्माला आला. ध्यानात ठेवा, कोणाच्याही पोटी येत नसतो मा. ते काय कोणाच्याही पोटी असतं का? त्याला पतिव्रतेचा संस्कार जपावा लागतो आधी. माझं माहेर संपलं तरी चालेल, माझं माहेर रुसलं तरी चालेल. तिला माहिती होतं मी तलवार घेतल्यावर माझा बाप कधीच तलवार चालवणार नाही. कारण बापच अशी व्यक्ती आहे, ती मुलीवर खूप प्रेम करत असते. माहिती होतं तिला. तलवार काय युद्ध नाही झालं त्यांच्यात. शिकण्यासाठी कथा आहे, युद्ध कधीच झालेलं नाही. पण शिकण्यासाठी काय की बाबा माझं माहेर रुसलं तरी चालेल, पण माझं कुंकू वाचलं पाहिजे.
असा पतिव्रता धर्म पाळणारी जिजामाता 8 वर्षाचे होते शिवाजी महाराज. 8 वर्षाचे. ऐका सगळ्या गावकऱ्यांनी, तानाजी, येसाजी, मुरारबाजी लहान लहान मावळ्याबरोबर खेळत होते आणि तिथं काही भिक्षुक लोक आली होती. धावतच म्हटली, मासाहेब, ए बाळराजा, ए शिवबा, अरे आईकडं भूक लागली रे, काहीतरी खायला पाहिजे. तर धावतच गेले महाराज. आईसाहेब, मासाहेब, जिजाऊ आऊसाहेब, आपल्या दारात कोणीतरी भिक्षुक आलेत, खायला मागतात, भाकरी मागतात, त्यांना आपल्या टोपलीतली भाकरी देऊ का? देऊ का म्हटल्याबरोबर जोरात कानाखाली मारली महाराज. लाल झाला गाल. रडत होते शिवाजी महाराज. का मारलं गाई मला? मी तर चांगलं विचारलं ना तुला, भाकरी देऊ का? का मारलं गाई? याच्यासाठी मारलं शिवबा, मला न विचारता भाकरी द्यायला पाहिजे होते रे तू. मी तुला बालपणापासून हे संस्कार दिलेत. महाभारत शिकवलंय, रामायण शिकवलंय, धर्म शिकवलाय. अरे आपल्या पोटात नसले तरी चालेल, पण आपल्या जवळ जर कोणी मागायला आला ना, तर आपल्या दारात पहिलं त्याला जीव घातलं पाहिजे. काय आई आहे महाराज? अशी आई बना. अशी आई फार गरजेची सध्या. या मोबाईलच्या काळात आई विसरून चालली महाराज. ही आई आता पोराला शिकवायला तयार नाही. आईला वेळ नाही. आईनं प्रत्येक पोरगा आपला मंदिरात आणला पाहिजे, हरिपाठाला आणला पाहिजे, त्याच्या कपाळी गंध लावला पाहिजे. आपली आई आठवा, आपल्याला पाळण्यामध्ये असतानाच गंध लावायची. चुकला गंध तर ती ठोकून काढायची आपल्याला. आता तुम्ही लहानपणी गंध लावित नाही, मग ते पोरग कवाच लावित नाही, कधीच लावित नाही. बालपणात गंध लावा, बालपणात धर्म शिकवा. मदालसा नावाची माता आहे, 4 लेकरं झाली. पाळण्यामध्ये झोके देताना म्हणत होती, राजा हा देह नाशिवंत, मळमूत्राचा बाधा वरी चर्म घातले रे, कुर्मी कीटकांचा सांदा रव रव दुर्गंधी रे, अमंगळ तिचा बांधा स्मरे त्या हरिहराव, शरण जाई गोविंदा पर्यंत मदालसा, सोहम झोझो रे बाळा पर्यंत मदालसा. पाळण्यामध्ये झोके देताना आई म्हणायची, राजा संसारामध्ये राहण्यापेक्षा परमार्थात जा, देवाच्या सानिध्यात जा. जा रे राजा जा. उठी पुत्रा जाई बाळा, तीर्थे रे हिंड, साधुवाणी संत जेथे असती पाऊदंड. जा राजा जा, साधूच्या संगतीत जा. काय आई आहे महाराज. पाळण्यामध्ये संस्कार देत चला. माझी प्रार्थना आहे, सध्या मोबाईलच्या युगामध्ये आपल्या लहान लेकरांना नादी लावायला मोबाईल देऊ नका. माझी प्रार्थना आहे तुम्हाला, 7वी 8वी 9वी 10वी पर्यंत मोबाईल द्यायचा नाही. त्या मुली शिकायला आहे, तुमच्याकडे मोबाईल आहे का? नाही. 12वी पर्यंतच्या मुलीला मोबाईल द्यायचा नाही. 12वी पर्यंतच्या मुलाला मोबाईल द्यायचा नाही. घरात कायदाच करायचा. सरकार करू नाही करू आपल्याला काही घेणं नाही, आपण करायचं. आपलं सरकार आपण येत ना. आपल्या घरातल्या पोरांच्या हातात ही वस्तू 12वी पर्यंत द्यायची नाही. त्याचा नाद लागतो. स्टेटस, इंस्टा स्टोरी, फेसबुक, त्याच्याशिवाय माणूस जगत नाही. आता महाराजच जगा ना, तर तुमचं काय महाराज? नाद लागला त्याचा महाराज. काही काही पुराशे जेवताना मोबाईल पाहतच नाही, सारखा मोबाईल पाहतात. बायकोला राग आला, तिला कामाला जायचं होतं, तिने आपलं ताट उचललं, ती गेली. याला मिळच नाही. यानं 2-4 घास मातीचे खाल्ले. दाताला खडा लागल्यावर कळालं बायकोनं ताट नेलं. अवघड तुम्हाला पटणार नाही, पण मी बीडला गेवराई शहरात राहिलाय. त्या गेवराई शहरात एक घटना घडली. आता एक नवरा असा मोबाईल पाहता पाहता दुसऱ्याच बाईच्या घरात गेला. दुसऱ्याच घरात गेला. बरं जाऊ दे, त्याचं चुकलं, तो गेला बुवा इकडे बघ, तो गेला, जाऊ दे, त्यात चुकलं. त्या घरातल्या बाईनं तरी बघायचं ना. ती मोबाईलच खेळत होती. तिचं आपलं मैत्रिणीला चाललं होतं, बचत गटाचे 300 राहिले, उद्या देते 100, परवा टाकते. ती आपली मॅसेज सोडत होती. तिला वाटलं आपल्या घरात दुसरं कोण येणार, नवराच येणार. तिनं वर पाहिलंच नाही, पाण्यास तांब्या भरून दिला. तांब्या आल्यावर याला वाटलं आपलंच घर आहे, यानं खाली नाही पाहिजे. हा सोफ्यावर बसला, याला मिळ नाही, माझी बायको नाही. ती सोफ्यावर बसली, तिला मिळ नाही, माझा नवरा नाही. दोघं मोबाईल मध्येच होते. तेवढ्यात तिचा ओरिजिनल नवरा आला घरात. आता माझ्याकडे बघा, खरी गंमत आता आहे. आता लक्ष द्या. ओरिजिनल जालतं उत्तम बाबा, ओरिजिनल ते पण मोबाईलच खेळत होतं. त्याला वाटलं दुसरीच जोडी बसलेली, आपलंच घर चुकलं, निघालं बाहेर. अरे तुझं घर आहे काय नवले महाराज. एक जण 15 मिनिटं अंधारात मोबाईल पाहत होता. मोबाईल हरवला, मोबाईल हरवला, मोबाईल हरवला, मोबाईल हरवला. बायकोनाशी जोरात कानाखाली मारली महाराज. बायका आता हाणायला भेट नाही. तुमच्या बाबुळगाव गंगेच्या बऱ्या, वैजापूर, गंगापूर, संभाजीनगर, पुणे, मुंबई कणाकण ठोकून काढतात. काही नसतं, चुकलं की हाणत्यात.
त्या बाईनं जसं कानाखाली मारलं तसं म्हटलं का मारलं ग मला? काय पाहता म्हणे अंधारात म्हणजे मोबाईल. किती वेळ झाला म्हटले 15 मिनिटं. म्हणजे टॉर्च कशाची लावली टॉर्च? काहीला आता कळल काहीला उद्या कळल जरा मारली. अहो मोबाईलची टॉर्च लावून मोबाईल पाहत होता मग कशी बायको आणायची नाही तर काय सांगा बरं मग. वाईट आहे की नाही? माझी प्रार्थना आहे हसण्यासाठी नाही, आपल्या लहान लेकराच्या हातात गेम खेळायला पाहायला मोबाईल द्यायचा नाही. हो त्याला तुम्ही मंदिरात आणा, ज्ञानेश्वरीचं पारायण करायला लावा. आळंदीमध्ये एका आईनं बाळ गर्भात असताना ज्ञानेश्वरीची 108 पारायण केली. हो काय नवल महाराज. बाळ गर्भात आहे, पहिला महिना लागला आणि तिला कळालं, व्यर्थ काळच नाही घालवला. ज्ञानेश्वरी हातात घेतली. ओम नमो आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंविद्या आत्म. हे महिला दिनाचं हे शिकवा जरा, प्रत्येक आईनं शिका जरा महिला दिनाचं. हे काय केलं त्या आईनं? बाळ गर्भात असताना सारखी ज्ञानेश्वरीचं पारायण केलं. तर तिला मुलगा झाला महाराज. मुलगा रांगायला लागला, रांगता रांगता मोठा झाला. मोठा झाल्यात पहिलेला शाळेत गेला, दुसऱ्याला गेला, तिसऱ्याला गेला, चौथीला गेला, पाचवीला जरा हुशार झाला. आता तो 7वीच्या वर्गात आहे. आश्चर्य असं आहे 7वीच्या त्या बाळाची ज्ञानेश्वरी मुप्पाठ आहे महाराज. का पाठ झाली बरं? का पाठ झाली? आईनं तिचा काळ गर्भामध्ये असताना भगवत चिंतनात घालवला. काळ सारावा चिंतने, काळ सारावा चिंतने, कांतवासी गंगा स्नाने, कांतवासी गंगा आ देवाच्या पूजने, देवाच्या पूजने, प्रदक्षिणा तुळशीच्या, प्रसिद्ध अभंग तुकोबारायांचा. काळ सारावा चिंतने, एकांतवाशी काळ सारावा. गोदावरी गंगा आहे जवळ, गंगा स्नाने, गोदावरीच्या स्नानामध्ये काळ सारावा. प्रदक्षिणा तुळशीच्या, देवाच्या पूजने, चिदंबर स्वामी महाराजांच्या पूजेमध्ये काळ सारावा. नवे नवे प्रदक्षिणा तुळशीच्या घालताना काळ सारावा. कोणत्याही डॉक्टरकडे सध्या तुम्ही गेलात, वैजापूर काय, गंगापूर काय, श्रीरामपूर काय, नेवासा काय, खाली अहिल्यानगर काय, इकडे संभाजीनगर काय, मोठे हॉस्पिटल आहे संभाजीनगरला. कानामध्ये मशीन घालतो डॉक्टर, छाती तपासतो, बीपी तपासतो, शुगर तपासतो. आणि सध्या एकच मंत्र आहे डॉक्टरचा, कमी जेवा भरपूर चाला. काय सांगतो? कमी जेवा भरपूर चाल. एवढंच सांगायचे 1000 रुपये फीस आहे बघा. फुकट सांगितलं तुकाराम महाराजांनी. युक्ताहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर. लई झोपू नका, लई खाऊ नका, फुकट सांगितलं. चला लक्षात ठेवा. चिंतने सरितो धन्य धन्य काळ, सकळ मंगळ मंगळाचे किती प्रमाण सांगता येते. हरी भजना विन काळ घालवू नको, किती गोड आपण नेहमी म्हणतो. दोरीच्या सापा भिवून भावा, भेटी नाही जीवा शिवा, अंतरीचा ज्ञान दिवा मालवू नको. आपला काळ व्यर्थ नाही घालायचा, कोणाच्या पापात नाही घालायचं, कोणाच्या बांधकोरण्यात नाही घालायचं. मग काळ बदला घेतो महाराज. काळ तुम्हाला संधी देतो, काळ तुम्हाला आनंद देतो, पण तुम्ही त्याचा दुरुपयोग केला की काळ बदला घेतो. अर्धी म्हण आहे, भगवान देताय तो छप्पर फाड के देताय, पुढचा ऐका लेताय तो चमडी उधळ के लेता. देतानी भरपूर देतो,
पापात घालवलं की मग बदला घेतो. 100 पोरं आहे धृतराष्ट्राला, 100ची 100 पोरं पापी निघाली. पुत्र स्नेही मोही तू धृतराष्ट्रासी पुसतू. माऊलीने वर्णन केलं त्याचं. 2 डोळ्यांना आंधळा पापी निघाला, म्हणजे तो नाही पापी, पोरग पापी निघालं दुर्योधन. आणि बाप पोराच्या पापात सहभागी झाला. एक वाक्य नीट ऐका, बापानं आईनं पोराला पापच करू द्यायचं नाही, आणि केलं तरी ठोकून काढायचं, चुकलं की हाणायचं. तुम्ही पोरं न हाणल्यामुळं आम्हाला खूप त्रास होतो, याचा खूप त्रास. सध्या हॉर्न वाजवलं तरी पोराच्या मागं, अरे बाबा आम्हाला कीर्तनाला जायचं ना, तू मदत आला बाबा, हॉर्न नाही वाजवं तर काय करावं आता. मग ते मला तेव्हा कळालं, बापानं पोरगा हाणला नाही. मी 1998 साली आळंदीला शिकायला गेलो. गेल्यावर मला करमत नसायचं, मला डबल जेवण लागायचं. माझ्या आकारावरून तुमच्या लक्षात आलं असेल. डबल जेवण लागायचं. मी वापस आलो की बाप हाणायचा, आणि परत गेलं की गुरु हाणायचा. बाप ठोकून काढायचा आणि गुरु बी हाणायचा. त्याच्यामुळे इतकी सहनशीलता झालेली. आता ही रविदादाची सिस्टम जाऊ द्या, लागू नाही लागू कसं असू, तुम्हाला महाराष्ट्रात फक्त माझी तक्रार येणार नाही बघा कधी. का? महाराज तेवढा खाल्ला, महाराज लई हाणलं गुरुनी, महाराज गुरुनी मारलं आणि बापानी मारलं. जेवढं मार खाताल तेवढं सहन होतं बघा. ध्यानात ठेवा माझं. माय बापा आता पोरांना मारत नाही, तो काळ निघून गेला. मास्तरला तर मारायची परवानगीच नाही आता. आमचा बाप गुरुजी आमच्या महाराजाकडे आमचे वडील आले, म्हटले पोरगा, म्हटलं लयच खोडकर पोरगा हो, म्हटलं ठोकून काढत जा, मेला तरी विचारायला येणार नाही. काय म्हटलं बाप माझा, मेला तरी विचारायला येणार नाही. आणि आता गुरुजींनी पोरगा हाणला तर बापच गुरुजीला जाऊन हाणतो महाराज. काय काळ बदलला महाराज, असं नसलं पाहिजे बरं का. लक्षात ठेवा, माझी प्रार्थना असेल बरं का. मुलं घडवायची असतील तर मुलांसाठी आपल्याला संस्कार द्यावे लागतील, त्यांच्यासाठी तुम्हाला त्याग करावा लागेल, थोडंसं प्रेम कमी करावं लागेल, लाड त्यांचा कमी करावा लागेल. चाणक्य नीतीमध्ये 5 वर्षापर्यंतच मुलाचा लाड करायची मुभा दिली. फार गोष्ट लोक चाणक्याची, 5च वर्षापर्यंत त्याला लाड करावा. 6 वर्षापासून ताड येत त्याला मारायला सुरुवात करावी. लक्षातच ठेवा. का? चुकलं म्हणजे कधी नाही मारायचं बरं का. चुकलं तर नाही तर लगेच हाणायला सुरुवात करताना घरी गेल्यावर, तसं नाही. चुकलं तर त्याला समजून सांगावं. ऐका नाही, मी का सांगतो, बालपणातले संस्कार या सगळ्या मातांनी दिले. अहिल्याबाई होळकर नावाची एक माता आहे महाराज. त्या अहिल्याबाई होळकर मातेनं भारत देशातल्या भगवान शंकराच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला, 12 ज्योतिर्लिंगाचा केला, 1 कोटी तीर्थक्षेत्राला निधी दिला. 1 कोटी. हे पुणतांब्याचा जो तुमचा घाट आहे ना, तो अहिल्याबाईंच्या काळात बांधलेला आहे. आळंदीचा जो घाट आहे ना, तो इंद्रायणीवरला घाट, 33 कोटी जिथं देव आहेत तिथं तिने निधी दिला. ते पण इंदोरहून दिला. आपल्या भारतात, महाराष्ट्रातून नाही, इंदोरमधून. 32 वर्ष शिवाजी महाराजांच्या नंतर एका रणरागिणी मातेनं हिंदूचं राज्य चालवलं महाराज. काय बाई असेल. आणि त्या अहिल्याबाई होळकराचा पोरगा पापी निघाला, गायी मारणारा निघाला, दुष्ट निघाला. आईनं हत्तीच्या पायाखाली देऊन पोरगा मारून टाकला. काय आई असेल. लक्षात ठेवा, क्रांतिकारी महिलांची यादीच आहे. आज जागतिक महिला दिन आहे. शिकायचे असेल तर अहिल्याबाई शिका. जागतिक महिला दिनाच्या दिवशी जिजाऊ वाचा, जागतिक महिला दिनाच्या दिवशी मदालसा वाचा, अशी एखादी आई वाचा. बाळ गर्भात असताना तिने बाळाला ज्ञानेश्वरी पारायण केलं महाराज. काळ चांगला गेला पाहिजे बघा. पापात सहभागी नाही व्हायचं. 100 पोरं पापी निघाली, बाप त्याच्यात सहभागी झाला. स्वतःच्या सुनेला दरबारात आणलं तरी सहन केलं, 5 गावं मागितली तरी दिली नाही, खूप पाप झालं. शेवटी 100ची 100 पोरं युद्धामध्ये मेली बघा. समोर मेली. रोज कानावर बातमी यायची, आज दुःशासन मेला, विकर्ण मेला, आज आता दुःशासन दुर्योधन गेला. 100ची 100 पोरं मेली. राज्यातून पाय उतार झाला. एका रूम मध्ये राहायचा, तर जशी आपल्याला आपण कुत्र्याला भाकर टाकतो की नाही, तशी त्याला भाकरीचं ताट यायचं. कुणाला? एका काळातला सम्राट. पापामध्ये आपलं शरीर घालवतो, व्यस्त करतो, सहभागी होतो. काळानं बदला घेतला. पाय उतार तर झालाच झाला, पण रूम मध्ये राहायचा आणि जेवायला बसला, भूक लागली म्हणून खायला लागला, खांद्यावर गादा घेऊनच भीम यायचा. आणि एक एक पोरगा कसा मारला याची कहाणी सांगायचं. त्याला म्हणतात बदला महाराज. काळ बदला घेतो, काळ पापात नाही घालायचा. इतका बदला घेतला, शेवटी नाराज झाला, एका अरण्यामध्ये निघून गेला. ज्या अरण्यामध्ये गेला त्याला वणवा लागला, वन्नी लागला, सगळ्या बाजून अंगाला चटके बसले, जाळ खाक झाला महाराज. एका काळातला सम्राट पाप करतो तर पाप त्याला चुकत नाही, काळ त्याचा बदला घेतो. म्हणून भला किसी का कर न सके तो, बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम,
काटे बन कर मत रहना, बन न सको भगवान अगर कम से कम इंसान बनो, नहीं कभी हैवान बनो, नहीं कभी शैतान बनो। बन न सको भगवान अगर कम से कम इंसान बनो, नहीं कभी हैवान बनो, नहीं कभी शैतान बनो। सदाचार तुम अपना सके तो दुराचार तुम मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम काटे बन कर मत रहना। आपला काळ पापामध्ये घालू नका, काळ चिंतनामध्ये घालवा व पाळण्यामध्ये संस्कार देताना घालवा। चला आपलं लांबेल। आईनं जागा असलं पाहिजे, आई क्रांतिकारी असली पाहिजे। जिजाऊ नावाची माता सांगताना या 2-3 माता आपल्याला आठवल्या। चला का सांगतो, बालपणात संस्कार देत चला, ती बालपणातली क्रांती असते। तरुणपणामध्ये त्याग करा पोरांनो, त्याग तरुणपणात असतो। आज तरुणी बांड पोरं मॅच सोडून क्रिकेट सोडून कीर्तन आहे, हा त्याग आहे महाराज, त्याला त्याग म्हणतात। तुम्ही जर सगळी तर सप्ताहामध्ये उतरत असाल, झाडून घेत असाल, आपल्या देवाची कीर्ती तुम्ही गात असाल, तर हा त्याग आहे। त्याग तरुणपणामध्ये शोभून दिसतो। तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, त्याग तरुणपणातच असला पाहिजे। लक्षात ठेवा, भगतसिंहाचा त्याग तरुणपणातला आहे। अंगावरची कातडी काढली पोरांनो, 41 दिवस जगदंब 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 एवढाच आवाज येत होता। डोळ्यामध्ये सळ्या घातल्या तरी जगदंब जगदंब एवढाच आवाज येत होता। अंगाला मीठ लावलं जात होतं तरी जगदंब जगदंब एवढाच आवाज येत होता। सांगू द्या रे, जगदंब म्हणणारी जीभच तोडून टाकली तरी सुद्धा मन मात्रातून जगदंबच म्हणत होतं। 21 दिवस 41 दिवस, कुठे रे खजाना, कुठे रे स्वराज्य, कुठे रे पैसे, कुठे रे सोनं, सांगणारे तुझा धर्म बदल। काय विचारलं नाही संभाजी महाराजाला, पण जगदंब सोडून आवाज आला नाही। 41 दिवस, याच महिन्यामध्ये आत्ताचा जो महिना चालू आहे ना, पुणे जिल्ह्यात याला बलिदान मास म्हणतात। 1 महिना तरुण पोरं उपवास करतात, जसं कोणी रोजा करतं की नाही रोजा, तसं आपले हिंदू लोक काय करतात, महिन्याचा बलिदान मास एकच टायमिंगला जेवतात। का, माझ्या शंभूबाला 41 दिवस करून इथं मारलं। आबासाहेब, ओ जिजाऊ माता, बघा तुमच्या पोटी चांगला पोरगा जन्माला आला, कोहिनूर हिरा जन्माला आला, माझ्या आबाची गडही राखली। स्वराज्यासाठी मी 41 दिवस, अंगातली जागा नाही जिथून रक्त पडत नाही। तरुणपणातला त्याग आहे महाराज संभाजी महाराजांचा, म्हणून त्यांच्यावर चित्रपट निघतायत, चौकात पुतळे उभे राहतात। मुलाचं नाव शंभू ठेवलं जातंय आपल्या। बघा गड्या, तरुणपणात त्याग करा, त्याग तरुणपणात असतो रे। भगतसिंहाचा, शिवरायांचा, माझ्या ज्ञानोबाऱ्यांचा त्याग तरुणपणातला आहे। मधुकरी फाडली लोकांनी माऊलींची, जोडी फाडली महाराज माऊलींची। देहांत प्रायचित्ताचा कागद तुडवला, शुद्धीपत्र नेलेला सुद्धा कागद तुडवला महाराज। वयाच्या 22 वर्षापर्यंत ज्ञानोबाऱ्यांनी ज्ञानेश्वरी, अमृत अनुभव, चांगदेव 65 आणि हरिपाठ 4 ग्रंथ समाजाला देऊन टाकले। जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, अवघाची संसार सुखाचा करीन, आनंद भरीन तिन्ही लोक, आनंद भरीन तिन्ही लोक, तिन्ही लोक, तिन्ही लोक जागे। जग सुखी व्हावं, जगानं आनंदी असावं। काय त्याग आहे महाराज, ज्यानं त्रास दिला त्याला सुद्धा माफ केलं ज्ञानोबारायांनी। विसोबा चाटी विसोबा खेचर नावाचा संत झालाय, ज्या महादेव भटानं पायानं शुद्धीपत्र तुडवलं त्याला संत बनवलं। हो, सोपी घटना नाही। तरुणपणामध्ये त्याग हा तरुणपणाच्या संधीचं सोनं असतं, ती क्रांती असते। चला, म्हातारे झालात
म्हातारपणामध्ये भजन करा. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. म्हणून नेहमी म्हणतो बघा, औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. औट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. अरे खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. भज मन नारायण भज मन नारायण भज मन नारायण भज मन नारायण. अर्थ एवढाच आहे, ही क्रांती करणारी साधन आहेत. या वयामध्ये केलं पाहिजे, ज्या वयामध्ये केलं पाहिजे. महाराज कळालं 8.5 कड काटा गेला, लक्षात आलं. खूप कथा तुम्ही सांगताय, अर्थ आम्हाला सांगताय. एवढंच सांगा, तुम्ही जो अभंग घेतलाय, ज्या तुकोबारायांचा घेतलाय, जे साधूचं तुम्ही सांगताय, त्या साधूनं काय क्रांती केली, महाराज आपल्यासाठी ती क्रांती सांगतात अभंगाच्या पहिल्या चरणात. असे प्रमाण, असे गायन असलं पाहिजे कीर्तनात, बरं का. तुम्ही आम्ही केळी मिळी गदारोळी आनंदे. खालचे माणसाने माना डोलवल्या पाहिजे. कधी कधी खालची माणसं म्हणतात का वा संपली यांचं मान, असे मला अनुभव आहेत, पाहिलेत मी. आणि तुम्ही गाताने खालचे क्या बाते म्हणतात, हात वर करतात, माना डुलवतात. वाह, असा बसलेल्यांचा चेहरा वाचता आला पाहिजे. गायकाला, वादकाला, कीर्तनकाराला बसलेले असतात, त्यांचे चेहरे ओळखता आले पाहिजे. यांना आपलं कीर्तन कळतं का, चिंतन कळतं का. मग ते बदलता पण आलं पाहिजे पान, नाही तर तेच पान असं चिटकल नाही पाहिजे, बदलता आलं पाहिजे. म्हणजे असे गोड गायक आहेत बघा, सगळ्यांचं मन तृप्त करणारे. एक शेर ऐकला होता मी, फार सुंदर आहे. ते शेर असा सांगतो की भगवान भी क्या अजीब चीज है, बराबर दिल और दिमाग के बीच में गला देता है. फार भारी बरं का शेर, नीट ऐका. हे भगवान भी क्या अजीब चीज है, बराबर दिल. दिल दिल म्हणजे हृदय. दिल दिल आमिर खानचा पिक्चर नाही, दिल आपला, बरं का. इकडे बघा, दिल 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 म्हणजे हृदय.
हृदय इथं आहे, दिल इथं आहे, बुद्धी इथं आहे. बरं का, बुद्धी इथं आहे, हृदय इथं आहे. काय देवाची योजना आहे बघा. बुद्धीच्या आणि हृदयाच्या मध्ये घसा आहे. गळा कुठे आहे? बुद्धीच्या आणि हृदयाच्या मध्ये. इथं चाल सुचली पाहिजे, हृदयापासून ती गायली पाहिजे, म्हणून मधात घसा दिला. बरं का, हो, इथं घसा काय, ती इथं सुचली पाहिजे चाल. मग त्याची कोणती आता शोभल बा या प्रमाणाला, ती हृदयापासून गायली पाहिजे. वा, असे हृदयापासून गाणारे गायक म्हणजे आमचा हा शुभम महाराज बनकर. वा, आणि नवनाथ महाराज जोडीच प्रसिद्ध. किती गोड प्रमाण, अगदी रंग भरे कीर्तनात प्रेमे हरिदास नाचत. वा, धन्यवाद महाराज. साठविला हरी. काय क्रांती केली साधूच्या जीवनात. जास्त न लांबवता आपण अभंगावर आलो. काय क्रांती आहे? बाकीच्या क्रांत्यापेक्षा सगळ्यात मोठी क्रांती देव त्यांनी हृदया मंदिरामध्ये साठवलं. आता याचा असा अर्थ नाही घ्यायचा की पोट कापलं देव घातलं, असं नसतं. बरं, आपण काही सावता महाराज नाही, तसं इळा बिळा घेता आणि मरून जाता. डोकं बिकं लावू नका. साठवणं म्हणजे काय असतं? साठवणं म्हणजे गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया, याला म्हणतात साठविला हरी. सोपा अर्थ आहे बरं का. आणि कनिने काही धंदा नित्य ध्यातसे गोविंदा, रात्री न कळे दिवस न कळे, नित्य भजन याला म्हणायचं साठ. वा वा, माझ्या मनाला माझ्या मनाला छंद. नित्य गोविंद अखंड, त्याला विसर नाही, सदा नाम घोष, अखंड चिंतन, अखंड भजन, सततं कीर्तयन्तो माम यतन्तस्य दुर्व्रताः नमस्यन्तस्य माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. नित्य भजन, मग त्याला म्हणायचं साठविला हरी. जीही हृदय मन, त्यांनी असा देव साठवला, अखंड भजन केलं. त्या मीराबाईचं चरित्र आहे बघा. राजस्थानला जन्माला आहे. आज महिला दिन आहे. जेवढ्या होईल तेवढ्या महिलांच्या कथा आपण पाहू. बरं, मीराबाई जन्माला आली. मीराबाई, अय माझ्या बहिणींनो, मुलीचं नाव मीराबाई ठेवत जा बरं. मुलीचं नाव काय असलं पाहिजे? मीरा असलं पाहिजे, राधा असलं पाहिजे, जनाबाई असलं पाहिजे. काय नाव आहेत महाराज. एका मुलीचं नाव खुशी. खुशी खुशी, इथं एखाद्या असली तर राग नका येऊ द्या. खुशी, ज्याच्या संग लग्न झालं त्यानं केली खुशी. काय नाव, देवाचे नाव असले पाहिजे चांगली. एका पोराचं नाव टिप्या आहे. टिप्या टिप्या, काय नाव आहे पोराचं? टिप्या. टिप्या बाबाला पाणी दे. मला तेव्हा कळलं आई म्हणल्यावर, बाबाला पाणी दे टिप्या. म्हणलं आई असं कसं नाव ठेवलं? टिप्यात पाणी भरत होते, तो जन्माला टिप्याच नाव ठेवलं. त्याचं काय असे नाव असते. एका पोराचं मुंबईला नाव सनलाईट आहे. सनलाईट, नावच सनलाईट ठेवलं. इतका काळा आहे महाराज, नाव त्याचं सनलाईट आहे बरं का. सूर्यप्रकाशात पण दिसायचं नाही महाराज, इतका काळ. नाव काही नावं नसतात ना, चांगली नावं ठेवा. चला, मीराबाईचं नाव असलं पाहिजे. किती पवित्र नाव आहे. मीरा, राधा. हे लोकांनी या राधाला आणि मीराला ना बदनामच करून टाकलं. काही म्हणतात लोकांना, चांगले चांगले भजनी म्हणतात. राधे चल माझ्या गावाला जाऊ, सार गोकुळ फिरून येऊ, असं बांधून आणलं पाहिजे म्हणणार. अय यार, कुणी आणली ही राधा? एक जण मला कीर्तनात प्रमाण दिलं. राधा रंगाण दिसते छान, तिच्या बेनीला गोंडे दोन. म्हणलं बिनलाच्या बायकोला लाव ना घरी गोंडे वरे. राधा अशी आहे का महाराज? असं काही पण म्हणायचं नाही. राधा फार पवित्र आहे. या देशातला 1 नंबरचा बॅट्समन आहे विराट कोहली. आता नाही 20 मध्ये पण वन डे मध्ये आहे. 1 नंबर बॅटिंग करतो बघा, त्याला विराट कोहली म्हणतो आपण. त्याच्यासारखे चौकार शख्स कोणी मारत नाही. स्ट्रेट बॉडी आहे. नरेंद्र मोदी साहेबांनी त्याची मुलाखत घेतली 2-4 वर्षापूर्वी. 37 वर्षाचं वय आहे त्याचं, पण असा 25 सारखाच पोरगा दिसतो महाराज. ऐका ऐका, फॅन आहेत लोक त्याची, फॅन फॉलोइंग. बँगलोर रॉयल चॅलेंजर्स बँगलोर मधून खेळताना लोक एक एक दिवस त्याची वाट पाहतात महाराज. एवढा श्रीमंत खेळाडू आहे. लंडन मध्ये बंगला आहे, दुबई मध्ये बंगला आहे. त्याच्या बायकोचं नाव अनुष्का शर्मा आहे. दोघांचे पैसे एकत्रित केले तर आपला देश कर्जातून मोकळा होईल. एवढे श्रीमंत आहेत उत्तम बाबा, काही कमी नाही त्यांना. पण दोघं नवरा बायको वर्षातून 2 वेळेला विमानाचं तिकीट काढतात, वृंदावनला जातात, राधा राणीचं दर्शन घेतात, पिवळ्या कपड्यावाल्या प्रेमानंद बाबाच्या आश्रमामध्ये बसतात. त्या साधूच्या समोर आपलं बाळ समोर धरून विचारतात, बाबा आम्ही कसं जगलं पाहिजे. काय आश्चर्य आहे महाराज.
या जगातले श्रीमंत माणसं, एक नंबरचे खेळाडू माणसं, एक नंबरची हिरोईन असणारी पोरगी गळ्यामध्ये कंठी माळ घालते महाराज, तुळशीची माळ घालते. विराट कोहलीने माळ घातली, बाळाला माळ घातली. आणि आमचे पोरं म्हणतात कशाला साधू, कशाला महाराज. नाही हो, साधूवर विश्वास ठेवावा लागेल. नका आमच्यावर नका ठेवा, आम्ही डुप्लिकेट आहेत. बरोबर आहे, आम्ही पैसे घेतो, आम्ही डुप्लिकेट असो, पण ज्ञानेश्वरी आहे ना, गाथा आहे ना, हरिपाठ आहे ना, चांगदेव 65 आहे ना, याच्यावर विश्वास ठेवा, ते कल्याण करतील तुमचं. मी काल सांगितलं कीर्तनात, एक तरी ओवी अनुभवावी. मी एक नवीन चिंतन सुरू केलंय महाराज, एक तरी ओवी अनुभवावी. जेवढ्या ज्ञानेश्वरीच्या ओव्या मला सापडतात अभ्यास करताना तेवढ्या मी सांगत राहतो रोज. एक तरी ओवी रोज वाचतो आणि ती सांगतो. एक तरी ओवी अनुभवावी म्हणजे काय? महिलांनी विचारलं ज्ञानेश्वर महाराजांना, माऊली आम्ही कोणती ओवी अनुभवावी? मग माऊली म्हणतील, पतीची आमता अनुसरोनी पतिव्रता एक तरी ओवी अनुभवावी. तुझ्या जीवनात तू पतीलाच देव मान, ज्ञानोबारांची ओवी अनुभवली, जीवन आनंदी झालं. एखाद्या तरुणानं विचारलं, ज्ञानोबाराय माझा उद्योग चालला पाहिजे, मला मस्त पैसे मिळाले पाहिजे, काय करावं लागेल मला? भाग्याचे नि बडसे, उद्यमाचे नि मिशे, संपत्ती जाता पैसे घर रिगे, एक तरी ओवी अनुभवावी. एखाद्याने विचारलं, महाराज आम्हाला देव कुठं मिळल? तयापाशी पांडवा हरपलो असे घेऊसावा, जेथ नाम घोषू बरवा करती माझा, एक तरी ओवी अनुभवावी. एखाद्या आईला विचारलं, आई तुला मुलगा किती आवडतो? किंबहुना धनुर्धरा, सो मातेची आई उदरा, तो मातेचा सोयरा की तुला पा, एक तरी ओवी अनुभवावी. मायबापाला कसं सांभाळावं? सकळ तीर्थाची धुरे, जे का माता पितरे तयांची शरीरे, लोण की जे, खूप भक्ती करा मायबापाची, एक तरी ओवी अनुभवावी. किती सांगू महाराज, अशा खूप ओव्या आहेत महाराज. संतांच्या संगतीत या, ज्ञानेश्वरीच्या या, गाथ्याच्या या, तुम्हाला काय नाही महाराज संत सगळं सांगतात. ऐका, मांसाहार करायचा नाही एवढा शब्द गेला तर त्या विराट कोहलीने मांस खाल्लं नाही पोरांनो, लक्षात ठेवा. व्हेजिटेरियन झाला तो. मग ज्या प्रेमानंद बाबाचं विराट कोहली ऐकतो, त्या प्रेमानंद बाबाच्या 2 किडन्या खराब आहेत, तरी ते जिवंत काय आहेत? ते म्हणतात मी राधेचं भजन करतो म्हणून जिवंत आहे. एवढी पवित्र राधा, तुम्ही तिला बाजारातली म्हणता, तुम्ही तिला फिरणारी म्हणता, असं नाही म्हणायचं महाराज. क्षणभरी घरी असता करी खोडी शारंग पान, खेळा बया बाहेरी जाता आळ घेती गवळणी, थापटोनी निजविते पळोनी जातू राजद्वारा, राधे 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 घेई श्याम सुंदरा, राधे ग घेई श्याम सुंदरा. नाना परी समजावी ते परिणराय श्री हरी, दही भात कालवून दिला वेगी जड करी, कडेवरी घेवनिया फिरले मी दारोदारी, राधे 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 घेई श्याम सुंदरा, नेई आता जड करी आपुल्या मंदिरा. ही राधा आहे, ही नाथ महाराजांची राधा आहे, निळोबारांची राधा आहे, तुकाराम महाराजांची राधा आहे. काही पण म्हणू नका. मी का सांगत होतो, त्या राधेला मीराबाईला काही म्हणायचं नाही. पायात घुंगर बांधून ती मीराबाई भजन करायची. ती म्हणायची, कृष्णच माझा नवरा आहे, देवच माझा पती आहे. काय नातं जोडलं, याला साठवणं म्हणतात. साठवण्यासाठी सांगतो. लोग कहे मीरा भई रे बावरी, बाप कहे उलनासी, विष का प्याला राजा जीन भेजा, पिबत पिबत मीरा हासी. पायामध्ये घुंगरा आहेत, गळ्यामध्ये विणा आहे, सारखं भजन करते. तिला गावातले लोक वेडी म्हणतात. बाप तिला विषाचा प्याला देतो. राजा म्हणतो, अशी कुठं मुलगी असते का? तिला घरातून काढून द्या. नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता. Yeah.
घराच्या बाहेर तिला काढून दिलं जातं. तिला आई बोलत नाही, बाप बोलत नाही. असंच असतं. जे ओरिजिनल असतात ना, ओरिजिनल त्यांना लोक जवळ करत नाहीत बरं. जे पैसे घेणारे असतात त्याला सगळे सांभाळतात. बायको म्हणते वा, आई म्हणते वा. मग जे घेत नाहीत ना, जे वेडे असतात ना परमार्थात, नावडे जहन धन, त्यांना लोक काढून देतात महाराज. असंच असतं. ध्यानात ठेवा उत्तम बाबा माझं. समजणे वालों को इशारा काफी है. काहीला समजेल, काहीला उद्या कळल. ओरिजिनल जे असतात त्यांना लोक काढून दे. आमचे मारुती बाबा आहेत, कोरेकर बाबा. बाबांना मी एकदा विचारलं, बाबा माझे गुरु आहेत, मी संस्थेचा विद्यार्थी आहे. बाबांना मी विचारलं, बाबा घरातून काढून दिलं. म्हटलं आता मी काही करतच नाही, पैसे घेत नाही, आधार कार्ड नाही, नोटा नाही, कधी नाही. असंच असतं बघा. जे ओरिजिनल असतात ना, फार उशिरा कळतात आपल्याला लोक महाराज. ध्यानात ठेवा. पैसे घेणारे लोकांना लय आवडतात महाराज. पैसे घेणाऱ्यात मजा नाही रे. ज्यांनी कधी हातच लावला नाही त्याच्या पाया पडा महाराज. ते साधू असतात. ध्यानात ठेवा. कोणाच्याही पायाला मस्तक लावू नका. प्रार्थना आहे माझी. ऐका. ओरिजिनल असतात ना महाराज. घरातून काढून दिलं हो त्या मीराबाईला. हे माझ्या बहिणींनो ऐका 2 मिनिटं. घरातून काढून दिलं त्या मीराबाईला. मग तुम्हाला असं वाटलं की तिनं भजन सोडलं. आता तर इतकं घट्ट केलं महाराज. त्या महलामध्ये मूर्ती मांडते, हातामध्ये चिपळ्या घेते, गळ्यामध्ये विणा घेते, पायामध्ये घुंगर बांधते. पग घुंगरू बांध मीरा नाची रे. नाचून भजन करते. हरिगुण गावत नाचूंगी, हरिगुण गावत नाचूंगी, अपने मंदिर में बैठ बैठ कर गीता भागवत वाचूंगी, मैं हरिगुण गावत. नाचून भजन करते, नृत्य करते, फार गोड गाते. आपले पाहुणे 9 वाजलेत, पुढे जायचंय आपल्याला. 60 विला हरी. हो, पोट कापून देव नाही घालायचा. कसा असतो 60 बघा. जी ही हृदय मंदिरी, त्याच्यासाठी कथा चालली. ऐका ऐका हो माझ्या बहिणींनो, ऐका भाविकांनो, घरी घेऊन जा. नाचून भजन करते. तिला जेवण कोणी द्यायचं भान नाही बघा. तिला भूक लागते ना. किती भजनावाला असला तर भूक लागते बरं का. आपल्यात म्हणच ती जरी झाला संन्याशी अभंगच आहे, तरी माध्यान्नाशी तोंड भूक लागते ना महाराज. मग आता काय करणार. एक आजीला दया आली गावातल्या. त्या आजीनं असा जेवणाचा डबा भरला, इकडं बघा, आणि नेऊन मांडला महलात. मीराबाईनं जेवण केलं उत्तम बाबा. 2-4 दिवस मीराबाईनं पाहिलं, मला आई बोलत नाही, बहिणी जवळ करत नाही, जेवण कोण आणतं. एक दिवस पाहिलं तर कोणीतरी गावातली म्हातारी मला जेवण आणून देते. महाराज म्हातारीची मीराबाईची घट्ट मैत्री झाली. म्हातारी म्हटली मला जेवण आणू देत जा, मला सेवा करू देत जा. दोघांची मैत्री झाली. पण एक दिवस असं झालं, म्हातारी गेली गावाला आणि डबा नेऊन ठेवायला सांगितलं तिच्या एकुलत्या एक मुलाला. पोराला लग्न करायची इच्छा होती, पण मनासारखी मुलगी मिळत नव्हती. ते पोरग डबा घेऊन गेलं. मीराबाईचा नृत्य त्यानं पाहिला. इतकी सुंदर होती मीराबाई. कधीच मेकअप केला नव्हता. कोणती ट्यूब लावलीच नव्हती. तुम्ही लावता का ट्यूबा? ट्यूबा बिबा लावत जाऊ नका. ते क्रीमा ब्रिमा बरं का. क्रीम म्हणजे अमेरिकन बाईचा शेंबूड येतो. लावत जाऊ नका. लावू नका बरं का. आणि किती भारी लावला तर म्हातारे होणारच ना. आपण कमून माणसं विसरून चाललो, काही कळतच नाही हो. काही पण अशा क्रीमा लावित महाराज. माझी बायको रोज लावत, अजून गोरी नाही महाराज. एवढी एवढी काळी नाही लगे माझ्याकडे विचित्र बघू नका. मला एवढंच सांगायचं. फक्त त्या टुबा बिबा लावू नका. ऐका, किती मेकअप केला माणसं, काही लोक असे फोटो काढतात. काढ रे, काढ फोटो. मस्त असे हायवेला उभं राहणार, समृद्धी हायवेला उभे राहणार, चौकात उभं राहणार, शिवाजी महाराजाचे फोटो. काढ रे फोटो. ऍपल सॅमसंग फोटो आले तर भारी भारी निघतात, त्यात क्लिक करतात. बरं नुसते फोटो नाही काढत, ते असे मोठाले कटआउट बनवतात, घराच्या हॉलमध्ये लावतात. या बाजूने कसा, या बाजूने पांडुरंगाचा नाही, शिवशंभर स्वामीचा नाही, राजाराम महाराजाचा नाही, माऊलीचा नाही, तुकोबारायांचा नाही. त्याच्या घरात फोटो त्याचेच असतात. आपण चहा घ्यायला बसलो, नाही त्याचा फोटो असतो का माऊली, तो खाली कोपऱ्यात बसलेला असतो. खोबऱ्याची वाटी, नाकातून शेंबूड, कपाळाला आढ्या. वरचा फोटो सारखाच दिसतो. पोरगा असेल का बरं याचं. चहा चिक्क बशी खाली मांडली कीच म्हातारं खालून म्हणतं मीच आहे बाबा, मीच. पहिलवान होतो वैजापूर तालुक्यात, श्रीरामपूर तालुक्यात, माझा कोणी हात धरत नव्हतं. मग आपल्याला म्हणावं होतं, काय होतास तू, काय झालास तू. असू नका, आपण सुद्धा म्हातारे होणार आहेत बरं का. किती मेकअप करा, काही करा, मेकअपच केला नव्हता. इतकी सुंदर होती मीराबाई. भजनाचं तेज होतं हो तिच्या चेहऱ्यावर. ते सौंदर्य पाहिलं. ऐकावं, कृष्ण भक्तीचं तेज होतं तिच्या चेहऱ्यावर. तेज पाहिलं, मग त्याने विचार केला मला लग्न करायचं, ते याच मुलीशी करायचं. डबा ठेवला. आई घरी आली संध्याकाळी. आई 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 काल ज्या महलात डबा घेऊन पाठवलं, तिथे एक मुलगी नृत्य करते, तिच्याशी माझं लग्न. आईनं मारायला, पागल आहेस का बाबा, ती जोगण आहे,
राजाची मुलगी आहे, आईचं ऐकलं नाही, बापाचं ऐकलं नाही, घराचं ऐकलं नाही. अरे तिनं देवाशी लग्न केलंय बाबा, ती देवाला पती म्हणते, असलं काही डोक्यात आणू नको. नाही नाही आई, माझं लग्न त्या मीराबाईशी झालं, मला बाकीचं माहिती नाही. माय रडायला लागली, बाई किती कुटाणं झालं, आता कसं करायचं, काय अवघड झालं. बरं आपलं जात होती जेव्हा काय कुटाणं झाला. म्हातारी संध्याकाळी डबा घेऊन गेली, म्हातारीचा चेहरा नाराज दिसला. आणि साधू तुमचा चेहरा ओळखतात महाराज, साधू चेहरा ओळखतातच. ओरिजिनलच्याच तुम्ही गेले की साधू तुम्हाला विचारतात काय झालं रे बाळा तुला, विचारतात, चेहरा ओळखतात. विचारलं मीराबाईनं काय झालं, म्हटलं काही नाही, रात्री काल पोरगा डबा घेऊन आला, तुम्ही तुमच्या नृत्यात होत्या, तुम्ही काही पाहिलं नाही, त्यानं तुम्हाला पाहिल्यापासून एकच आठ लावून बसलाय, लग्न करेल तर मीराबाईशी लग्न कसं करू आता. म्हणजे नाही करेल तर मरायची भाषा करतो, आत्महत्येची भाषा करतो, काय करावं. मीराबाई म्हटलं असं वय, त्याला माझ्याशी लग्न करायचं, द्या म्हणे पाठवून, मी लग्न करते त्याच्याशी. मीराबाई म्हातारीने तर उडीच मारली, हा माझ्या पोरासंग हो दे पाठवून. पोरगा आलं, म्हटलं काय लग्न करणार, 100% फिक्स, कधी, 6 महिने. 6 महिने काय करायचं, काही नाही. म्हटले गावाच्या मंदिरात जायचं, कृष्ण मंदिरात, घरी जायचं नाही, आईकडे जायचं नाही, बापाकडे जायचं नाही, मंदिरात फक्त कृष्णाच्या मंदिरात मुक्काम करायचा. कृष्ण परमात्म्याच्या डोळ्यात डोळे घालायचे, अखंड नाचून भजन करायचं. 7व्या महिन्यात मी लग्न करायला तयार आहे. पोरगा म्हटला एवढं सोपं, पायात घुंगरं बांधायचा, गळ्यात विणा घ्यायचा, हातामध्ये चिपळ्या घ्यायच्या, कृष्ण परमात्म्याच्या डोळ्यात डोळे घालून भजन करायचं. बरं का. जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा जय राधा जय राधा जय राधा, जय जय राधा 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 राधा. नित्य सारंग रागात असं म्हणायचं. मस्त चाललं होतं त्याचं. किती महिने करायचं होतं, वा हुशार आहेत तुम्ही. 6 महिन्यातले 3 महिने 9 वाजल्यामुळे निघून गेले आपले. लवकर जातात, काळजी करू नका. 3च महिने राहिले, 3 महिने झाले आणि म्हातारीला घेतलं. आजी मीराबाईनं, नवरी झाल्या मीराबाई, लग्नाचा हार घेतला आणि जिथं पोरगा नाचत होता का तिथं आल्या. म्हातारी म्हटली अजून 3 महिने, म्हटली याच महिन्यात उरगायच, पुढे तिथी नाही, म्हणजे असं 3 महिने घेऊनच आल्या. पोरगा आपलं नाचत होतं, ते नृत्य म्हणत होतं. जय जय राधा जय जय राधा जय जय राधा रमण हरी बोल हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल. मस्त भजन करत होते ते. मीराबाई रंगलेलं होतं, त्याच्या खांद्याला हात लावला मीराबाई. अय राज, माझ्याकडे बघा जरा. मीराबाईला पहिला प्रश्न विचारला, कोण आपण. पागलीस की काय, अरे वेडायस की काय, अरे मी नवरी आहे ना. मीराबाई तुझी, हे असलं काही पण म्हणू नका. म्हटलं माझं लग्न समोरच्या त्या कन्हैयाच्या मूर्तीशी कधीच झालंय, मला असलं काही लग्न बिग्न माहिती नाही, मला फक्त माझा देव माहिती. कारण काय, 60विला हरी आ 60विला हरी, जिही हृदय मंदिरे, जिही अखंड भजन, भजन करता करता देव बनणं आणि देवच घरी आणणं. हे बघा ना, ही तर साक्षात्कार. राजाराम महाराजांनी भजन केलंय, हातामध्ये टाळ आहेत त्यांच्या, हे बघा गळ्यामध्ये विनाय. भजन केलं तर त्या कर्नाटकातल्या शिव चिदंबर महाराजांना तुमच्या गावी यावं लागलं. बघा इथं देव आला, साक्षात पावलंय देवाची. 60विला हरी, जिही राजाराम महाराजांनी, जिही हृदय मंदिरे, साठवला देव महाराज. भजन करता करता विठ्ठल चिदंबर स्वामी महाराज, ओ चिदंबर स्वामी महाराज, शिव चिदंबर महाराज, ओ चिदंबरा चिदंबरा शिव शिव हर चिदंबरा चिदंबरा शिव हर चिदंबरा चिदंबरा शिव शिव हर चिदंबरा. म्हणा शिव हर चिदंबरा, शिव हर चिदंबरा. दोन हात वर करा, 2 हात वर करा सगळ्यांनी, ज्याला हात आहेत त्यांनी. हा चिदंबरा चिदंबरा शिव हर चिदंबरा.
चिदंबरा चिदंबरा शिव हर चिदंबरा चिदंबर स्वामी भगवान की शिव चिदंबर स्वामी भगवान की राजा राम महाराज की असं भजन केलं पाहिजे की नाही? असं देवाचं भजन केल्यामुळं चालतं विलतं देवच आला. महाराजाला म्हणतात साठविला हरी. पोट कापून नाही बरं का, पोट कापून नाही, भजन करता करता मंदिरातला देव घरी आणला. सांगा मला, तुकोबाराय डोंगरावर भजन करायचे, पायात घुंगर बांधायचे बरं का. गायनाचे उडे आपुली या छंदे गायनाचे उडे आपुली या छंदे ओ मनाच्या आनंदे आवडीने मनाच्या आनंदे आवडीने गायनाचे उडे संपूर्ण असं वाटेल तुम्हाला 10 जरी वाजले तरी कोणी उठणार नाही बघा. असं मस्त भजन तुकोबाराय करत होते, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि मग तुकोबाराय पायात घुंगर बांधून भजन करायचे. चमत्कार आहे का, मंदिरात जायची गरजच पडली नाही. भजनामुळं देवच डोंगरावर आला, देवच तुकोबारायांच्या भजनात नाचायला लागला. बघा ज्ञानोबाराय आळंदीला गेले, आळंदी देवाची, देवच आळंदीला आला. समाधीचं दर्शन घेतलं की लगेच मागं पांडुरंग आहे महाराज. समाधीचं दर्शन घेतलं की लगेच मागं पांडुरंग. उद्या षष्टी आहे नाथबाबांची. उद्या काय आहे पैठणला? षष्टी आहे नाथ महाराजांची उद्या बरं का. गजर कीर्तनाचा एवढं द्या काढून मला बरं. षष्टी आहे उद्या नाथबाबांची. इतकी गर्दी, आता 2-3 लाख लोक नाथबाबांच्या षष्टीला. 750 दिंड्या आल्यात महाराज पायी चालत. पुढं नाथबाबांकडं. नाथ महाराज हे संप्रदायाचा खांब आहेत, खांब. हा खाली पाया ज्ञानोबाराय, वर कळस तुकाराम महाराज, आणि मधला जो खांब येतो नाथ बाबा आहे. जनार्दन एकनाथ खांब दिला भागवत. हा खांब आहे. खांब काढला तर मंडप खाली येईल बघा. खांब महत्वाचा आहे. मराठवाडा हा खांब आहे संप्रदायाचा, ध्यानात ठेवा. मराठवाडा खांब आहे, खांब. खांब काढला तर संप्रदाय टिकत नाही. मराठवाड्यामध्ये आपण, मराठवाडा हा खांब आहे. म्हणून तर नारायणगिरी बाबा, म्हणून तर गंगागिरी महाराज, म्हणून तर जोग महाराज, म्हणून तर नाथ बाबा, भास्करगिरी महाराज, रामगिरी महाराज. काय परंपरा आहे महाराज आपल्याकडे. ही परंपरा मोठी आहे आपल्या भागाला. नाथ महाराज, काय नाथ महाराजांचं चरित्र. 36 वर्ष देवानं काम केलं. वा बाळा वा. Yeah.
त्या पोरी म्हटल्या हम किसी से कम नाही बरं का. अय पोराव तुम्हीच नाही त्या पण कमी नाही महाराज. जागतिक महिला दिन आज. त्या ऐकत नाहीत आपल्याला आता महाराज. वा रे वा, काय गोड मुली. या मुलींसाठी जोरात टाळी वाजवा. या आमच्या सोनालीताई करपेंच्या विद्यार्थिनी, किती गोड आवाज आहे महाराज या बाळाचा. वा, अशा मुली असल्या पाहिजे. भगवत चिंतनामध्ये मीराबाई सांगताना मीराबाईचीच आठवण आली, राधा सांगताना राधेचीच आठवण आली. किती गोड मुली आहेत. मुलगी जन्माला यावी तर मग अशी यावी महाराज. वा 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 वा, छान. या सगळ्या माझ्या लहान लहान बाळांना खूप धन्यवाद. या माझ्याच मुली आहेत महाराज. मी माझ्या भाच्या आहेत त्या सगळ्या, त्यामुळं खूप आनंद आहे. त्यांच्या बहिणीकडे शिकतात, त्यामुळं मी त्यांचा मामा आहे बघा. मी नेहमी जातो त्यांच्याकडे. गेल्यावर खूप मुली महाराज, फार कोणी कीर्तन करतोय, कोणी कथा करतोय, कोणी भागवत करतोय. वा, अभ्यास करून करायचं फक्त. माझी एकच विनंती बरं, करायला काही विरोध नाही आमचा, फक्त पाणी आणते पाणी घेऊन जाते म्हणायचं नाही. हे असं म्हणायचं. असं आत्ता म्हटलं की नाही तुम्ही, हे असं म्हणलं की कोणाचीच अडचण नाही. पाणी आणते, कशाला आणते पाणी, ते रोजच आणतोय, ते नको. श्रीखंड्या चंदन द्वारकेची मूर्त आहे. संतांच्या अभंग म्हणा पोरीनो, लाडकी लेक मी संतांची, मजवर कृपा बहुतांची. माझी जनाबाई रोज म्हणायची की नाही, सुंदर माझे जाते ग फिरते बहुतुके. अशा मुलीसारखी ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा दिरहा तिसरा, ओव्या गाऊ व्रतारा तू ये रे बा विठ्ठला. प्रपंच दळण दळिले पीठम्या भरिले. काय ओव्या असायच्या महाराज, काय काळ होता. भंगार काळ आला, काही म्हणतात लोक महाराज. माझा पोरगा 8वीला आहे शाळेमध्ये. मी सहज त्याला एक दिवस विचारलं, उत्तम महाराज खरे म्हटलं तुला मास्तर काही कविता वगैरे शिकवतो का रे? म्हटलं हो. मनभर त्यानं लगेच सुरू केलं, जानी जानी येस पप्पा. लगे मराठी नाही येत का? मराठी 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 तर लय भारी येते. मन मराठी म्हणणार पोरग म्हटलं, आनंद झाला मला. मी सोफ्यावर बसलो, आमची बायको शेजारी, भावाची बायको, भाऊ, आई सगळे पोराकडे तोऱ्यात बघायला लागले. पोरगा इनबिन करून आला. आम पोरानं कविता म्हटली, फक्त माझ्याकडे बघा तुम्ही. त्यांनी कविता म्हटली मराठी. पप्पा सांगा कुणाचे, पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी सांगा कुणाची, मम्मी माझ्या पप्पाची. बायको लागली माझ्याकडे बघायला, मी लागलो तिच्याकडे बघायला. पोरग गेलं म्हणलं वायाला. एवढ्यावर दम नाही निघाला. हे असं म्हणल्यावर मी 12 गावचा पाणी पिणारा महाराज. मी खालून कोरस केला, लेकर कोण्या भूताचे. अरे काय कविता आहेत का? काही पण म्हणायचं नाही. आपल्या वाणीला पाप लागेल असं म्हणायचं नाही. म्हणायचं ना तुम्हाला, येणे एकले हो जाणे ही शेवटी. ही गवळण आहे महाराज, गवळण आहे निळोबारांची. येते राहण्याची नाही कल्पकोटी, मिळिले धन तेही नसरे शेवटी. म्हणून आली या सावळ्याच्या भेटी ओ, आता घालाओ याच्या पायावरी. अशा मुली आहेत. वा, चांगल्या मुली आहेत बघा या. एकदा जोरात टाळी वाजवा त्यांच्यासाठी. छान अगदी बरं का. का नाथ महाराज सांगतो आपण, नाथ महाराजांची खरी श्रीमंती अशी आहे बघा. द्वारकेची मूर्त एक नाथा घरी, द्वारकेची मूर्त एक नाथा घरी. विश्वाचा मालक 14 वर्ष नाही 12 वर्ष पाणी भरत होता. पाणी 36 वर्ष नाही 12 वर्ष पाणी भरलं बुवा. द्वारकेची मूर्त एक नाथा घरी, पाणी वाय हरी कावडीने, पाणी वाय हरी कावडीने. श्रीखंड्या चंदन उगाळूनी करी, श्रीखंड्या चंदन उगाळूनी करी. व श्री गंगा तिरी दूतासे. 12 वर्ष पाणी भरलं, 12 वर्षांना नोकरीमध्ये प्रमोशन मिळालं. ऐका, श्रीखंड्या नाव मिळालं. पाणी भरायचं कमी झालं, चंदन उगाळायचं. चंदन बघा, इथं आमचे सगळे परदेशी दोन्ही महाराज बसलेले. सुंदर देवाला चंदन लावता की नाही तुम्ही? इतका सुंदर देव सजवता. आल्यावर आम्हाला माहिती देता. एवढी गोड मूर्ती पाहायला भेटली. संपूर्ण असं वाटतं कीर्तन 9:15 व्हायला लागलेत. थांबणारे मी 10-5 मिनिटात. ऐका, चंदन उगाळायचा भगवान चंदन. ज्याला चंदन लावायचा तो चंदन उगाळायचा. ज्याचं पाणी आहे तो पाणी भरायचा. ज्याला चंदन लावायचा तो चंदन उगाळायचा. नवल काय, याच्या 24 वर्ष निघून गेले.
तुम्ही आता कीर्तन ऐकताय, कीर्तनाला बसायला बाबुळगाव गंगाच्या आमच्या तरुणांनी चटया टाकल्यात, काय सुंदर मंडप, काय सुंदर सिस्टीम, बसायला चटया टाकल्यात. ऐका ऐका, आता तिथं नाथ महाराजांच्या घरी रोज रामायण असायचं, कथा असायची, आणि त्या कथेला चटया टाकायला देव देव टाका चटया, चटया देव टाकायचा. देवानं चटवर नाही बसायचं, देवानं माग बसायचं पोत्यावर. आणि मग मग नाथ महाराज म्हणायचे, श्रीखंड्या या जगात एकच देव आहे. तो म्हणायचं हो एकच आहे, इथंच बसलेला, इथंच बसलेला आहे. काय नवल आहे महाराज. व श्री गंगा तिरी दूतासे, व श्री गंगा तिरी दूत आसे, श्रीखंड्या चंदन उगाळून करे, श्रीखंड्या चंदन उगाळून करे, श्रीखंड्या चंदन उगाळून करे, उगाळून 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 करे. सेवेसी तत्पर ठाईचे ठाये. जो कंस राग आहे, जो थोडा अवघड आहे पण फार गोड आहे बरं का. कुरवरी रखमाजी महाराज नवले आमचे बाबा आहेत, त्यांचा तो राग आहे फार गोड. आणि शेवटी मग तू आमचे महाराज म्हणायचे, बोल निळा म्हणे देव राबे त्यांचे घरी, निळा म्हणे देव राबे त्यांचे घरी, दत्त चोपदारी. चोपदार अय चोपदार बघा माझ्याकडे. दत्त चोपदारी करीतसे, श्रीखंड्या चंदन उगाळून करे, श्रीखंड्या चंदन उगाळून उगाळून उगाळून. कधी देश रागात, कधी मारवा रागात, कधी जोकंस रागात. 9:10 झाले. बाबा थांबलं पाहिजे आता, याच्यातच एक चरण झालं. ओ महाराज तुमचं चला. का नाथ महाराजांच्या घरी देव आला, साठविला हरी जिही हृदय मंदिरी. सारखं भजन केल्यामुळं मंदिरात जाण्याची गरजच पडली नाही. मंदिरच आलं बघा आपल्या बाबुळगाव गंगाला. शिवचिदंबर स्वामी आले, तसा देव आला. याला म्हणतात साठविला हरी जिही हृदय मंदिरी. महाराज 9:10 झाले. कळलं आम्हाला 7:15 झालं कीर्तन चालू, 5 मिनिटं राहिले तुमचे. सांगा महाराज, हो असा देव साठवल्यावर मिळतं काय, मिळतं काय? आता काय फळ मिळतं मग? त्यांची सरली येरझार, झाला सफल व्यापार. यावंच लागतं, राहावंच लागतं, जावंच लागतं. हा विधी राहत नाही. मनाच्या मर्जीने येतात. कधी राजाराम महाराजांच्या रूपात, कधी तुकोबारांच्या रूपात, नाथ महाराजांच्या रूपात, नारायणगिरी महाराजांच्या रूपात, गंगागिरी महाराजांच्या रूपात पुन्हा पुन्हा येतात. अवघी अगदी भजन करतात. सारखं लोकांना भजन शिकवतात. हरिभजन ये ढवळी जग, चुकविला लाग कळी काळाचा का. त्यांची सरली येरझार, झाला सफल व्यापार. सगळे तरणे बांड पोरं बसलेत. 1-2 मिनिटं ऐका. कुणाचा व्यापार सफल होतो? तानाजी, येसाजी, कोंडाजी, मुरारबाजी, माळी, कुणबी, धनगर, मराठा, ब्राह्मण, मातंग सगळ्या समाजाला घेऊन चालणारा एक राजा झाला, छत्रपती शिवाजी राजा.